ओके. तर आजच्या लेक्चरला आपल्याला असं बघायचं आहे, आतापर्यंत आपण युजरचं बघितलं, कॅटेगरीचं पण बघितलं. ओके. आता आजच्या लेक्चरला आपला जे पोस्ट आहे त्या डायनेमिक करायच्या आहे. ओके. मग इथून डायनेमिक केल्यानंतर आपण फ्रंटला आपल्याला त्या दाखवायच्या आहे. मग आजच्या लेक्चरला आपण 2 मॉड्यूलमध्ये काम करणार. फर्स्ट तर ओके, आज तर फर्स्ट मॉड्यूलच होईल, सेकंड मॉड्यूल काय होणार नाही, लेंथ जाईल खूप ते. ओके. हे पेजिनेशन पण झालं पाहिजे, जे की आपण युजरला पण केलं आहे आणि कॅटेगरीला पण केलं आहे. ओके. ते पण इथं वर्किंग झालं पाहिजे. आणि डेटा जेव्हा आपण या ॲड पोस्टला या फॉर्मवरून डेटा ॲड करू, तो डेटा तुमचा ॲड झाला पाहिजे, प्लस तुमची इमेज पण ॲड झाली पाहिजे. आणि इथं पण हे कॅटेगरीज आहे ते डायनेमिक आले पाहिजे. ओके. एक मिनिट, आपण डेटाबेस बघून घेऊ आपला. तुम्ही कॅटेगरीचं इम्प्लिमेंट केलं का तुमच्या प्रोजेक्टला? हो सर, पण ते अपडेटचं माझं रन नाही झालं सर. काय जो इशू होता? कोड दिला होता ना तुम्ही, हम्म, हम्म, म्हणजे त्यात जो सबमिट जर केलं ना, हम्म, तर तो सबमिट होतच नाही आणि काही चेंजेस पण केले तर ते पण होत नाही. मी चेक केलं हम्म. नेमकं, म्हणजे तुम्ही जो दिला तो कोड केला, पण मग तो काही व्यवस्थित काही रन झाला नाही माझ्याकडून. माझं काही चुकत असावं शक्यतो. अच्छा, बघून घेऊ आपण तुम्ही ते. आणि चेक बाकी अजून? करतो वाटलंच तर बरं. ओके, अजून कोणाला काही इशू? बाकीच्यांनी केला नाही का? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण करा तो. त्यानंतर तुम्हाला ही पोस्टचं पण तुमच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके. तर आपल्याला आता या फाईलवरती काम करायचं आहे. ॲड पोस्ट इथून ॲड झाली पाहिजे, इमेज वगैरे पण ॲड झाली पाहिजे. आता इमेजचं ॲड करण्यासाठी आपण इमेजसाठी एक स्पेशल लेक्चर घेतलं होतं, फाईल कशी ॲड करायची. ओके. याच्यात पण आजच्या लेक्चरला पण थोडं होऊन जाईल आपलं, तर फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आपण आता काय करू, ॲड पोस्ट डॉट पी एच पी ही फाईल ओपन करून घेऊ. यात आपल्याला कोड करायचा आहे. आता फर्स्ट कोड तर काय करावं लागेल, या कॅटेगरीचं आपण डायनेमिक करून घेऊ, ज्या कॅटेगरीचं इथं शो होत आहे आपल्या. ओके. या ज्या कॅटेगरीज त्या आपण तिथं ॲड करून घेऊ. कंट्रोल ओ. ओके. आपल्याला आता इथं कोड करायचं आहे. पी एच पीचा आपला कोड करून घेऊ. ॲक्च्युली इथं नाही घ्यावं, आपण तो खाली घेऊ. इथे घेऊ आपण हा टॅग, आणि हा जो सिलेक्टेड आहे इथं आपण डिसेबल करून टाकू त्याला. ओके. ही पण आपली स्टॅटिकच राहणार आहे आणि मेन कॅटेगरीज आपल्या इथं रन होतील. मग आपण आता इथं पी एच पीचा कोड स्टार्ट करू. पी एच पी एंड क्लोज. ओके. फर्स्ट आपल्याला कनेक्शन लागेल, कनेक्शन आपलं कॉन्फिग फाईलमध्ये. ओके, कनेक्शन पण आलं. आता आपल्याला इथं क्वेरी फायर करावं लागेल. आपण एक कोड कॉपी करू आपल्या युजरच्या पेजवरचा. ओके. ते लूपिंग वगैरे कॉपी करून घेतलं. आपल्याला पी एच पीच्या इनसाईड टाकायचं त्याला, मी तो इथं टाकून घेतला. ओके. आणि आपल्याला इथं कॅटेगरीज रन करायचं आहे. मग हा कोडची आपल्याला काही गरज नाही. आता मी हा काढून टाकला. कॅटेगरीच्या टेबलचं नाव काय आपल्या कॅटेगरी, टेबलचं नाव कॉपी केलं, जस्ट पेस्ट केलं.
सॉरी, select star from category. ओके, आता काय होईल, तो डेटा सिलेक्ट होऊन जाईल, ती क्वेरी इथं आपली रन होणार आहे. ओके, त्यानंतर त्याच्यात जर काही सिंगल रेकॉर्ड जरी आलं तरी तो आपल्या या लूपच्या इनसाइड येईल. ओके, हे आपलं सिंपल वर्किंग आहे. आणि याच्या इनसाइड येऊन आपल्याला एक व्हाईलचं लूप रन करायचं आहे आता. ओके, इथेच घेऊ डॉलर रो. त्यात आपलं हा पॅरामीटर पास करून देऊ, कंट्रोल सी करून इथं पास. 1 बाय 1 रिझल्ट आपल्याला गेट होईल आता इथनं. ओके, आणि व्हाईलच्या पण लूपच्या आता आपल्याला इथं तो लूप फिरून घ्यायचा, ओपन क्लोज. आणि याच्या इनसाइड आपल्या आता ऑप्शन टॅग राहील. इथपर्यंत आलं लक्षात काय केलं कोड? हो सर. ओके, आता इथं आपला ऑप्शन टॅग. ओके, आता इथं मी सिंगल कोड घेऊन हा व्हेरिएबल आपला प्रिंट करून घेऊ 1 बाय 1 त्या कॅटेगरीच्या व्हॅल्यू. कॅटेगरीचे नेम आपल्याला प्रिंट करायचे, त्याला परत कॉपी केलं आणि इथे पेस्ट करून देऊ. आणि इथं पण आपल्याला व्हॅल्यू सेट करावं लागेल. त्यात पण आपण सेम कोड असा टाकून देऊ. हा कोड इथे ॲज इट इज टाकून दिला, म्हणजे जी आपण व्हॅल्यू सिलेक्ट करू तीच हे राहील. ओके, पण एक इश्यू होऊ शकतो आपल्याला, याला ट्राय करू आपण, त्यावेळी होतं का. इथनं मी डायरेक्ट याला कॉपी करतो, कंट्रोल एक्स, कर्ली ब्रेसेसच्या इनसाइड टाकू, म्हणजे ऑप्शनचा पण एरर येणार नाही आपल्याला. आणि अजून एक कॉन्फ्लिक्ट होईल, म्हणजे काय, जर आपण जी कॅटेगरी घेतली ना त्याचं नेम शो करण्यापेक्षा आपण त्याचा आय डी म्हणून ॲज अ व्हॅल्यू म्हणून काय करू, डेटाबेसमध्ये इन्सर्ट करू. ओके, मग त्या आय डीच्या रिलेटेड जो डेटा राहील तो डेटा आपण इथं फेच करून घेऊ. मग इथं काय टाकलं, कॅटेगरी आय डी. आणि इकडं पण याला कंट्रोल एक्स करतो आणि हे पण कर्ली ब्रेसेसच्या इनसाइड टाकू आपण. इथं आपला कोड एकदा चेक करू, काही इश्यू वगैरे एक त्याला. ओके, अनएक्सपेक्टेड सिंटॅक्स एरर आपला 36 लाईन. ओके, हा आपण क्लोज नाही केलाय.
स्टील अनएक्सपेक्टेड. यात सिंगल कोट डबल कोटचा इश्यू झाला असणार आपला. आता 1 मिनिट चेक करू तुम्ही. इकोला सेमिकोलॉन राहिलं सर. ओके. ओके, तोच इश्यू होता. आणि याला सिंगल कोट येत आहे. हा आपण काढून टाकू. ओके, प्रॉपरली आता वर्किंग. अँड अजून बस काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता आपल्या कॅटेगरीज पण आल्या. मी याला कंट्रोल यू करून घेतो एकदा, की ॲक्च्युअलमध्ये आय डी वगैरे कसं पडतंय, तो व्यवस्थित रन होतोय का आपला. ओके, सिलेक्ट कॅटेगरी आहे आपलं, त्याच्या ॲज अ व्हॅल्यू म्हणून आय डी पडतोय, हे त्याचं नेम. परफेक्ट. आता सेकंड, आता हे सगळे रेकॉर्ड आपल्याला काय करायचे, इन्सर्ट करायचे. ओके, इथपर्यंत आलं लक्षात आपण कॅटेगरी डायनॅमिक कशा केल्या या. ओके, आता एक स्टेप पुढं. हो आता सर. आपल्याला हा डेटा सेव्ह करायचा आहे. आपण फर्स्ट बघून घेऊ की यात ॲड पोस्ट सेव्हचं काही पेज आहे का नाही. मग आपल्याला एक पेज क्रिएट करून घ्यावं लागेल. मी याला कंट्रोल एन करतो. सेव्ह. पोस्ट सेव्ह डॉट पीएचपीचा आपण एक पेज क्रिएट करून घेतलं. या ॲड पोस्टच्या याला आलो आणि जिथं आपला फॉर्म ॲक्शन आहे, ओके, तिथं पाठवून देऊ त्याला. आणि हे आपला ॲक्शन टॅग याच्यात पेस्ट करून दिलं की पोस्ट सेव्हला आपला डेटा जाईल. या पेजला पण केलं असतं, पण खूप कॉन्फ्लिक्ट होऊन जाईल. ओके, खूप सारा डेटा आहे, त्यापेक्षा मी त्याच पेजला पाठवून देतो त्याला. त्याच्यानंतर आपली मेथड इथं पोस्ट आहे. आता हे नवीन एक ॲट्रिब्यूट तुम्हाला बघायला भेटला असेल. जर तुम्ही इमेज अपलोडेशनचं लेक्चर मिस केलं असेल तर तुम्हाला हे कळणार नाही. माहीत तुम्हाला इंक टाईप का यूज करतो आपण, इन्क्रिप्शन नाही. जर तुम्हाला कोणती पण फाईल पाठवायची असेल दुसऱ्या पेजला किंवा पोस्टच्या मदतीने सेव्ह करायचं असेल डेटाबेसला, सिम्पल सांगायचं झालं तर तुम्हाला हे ॲट्रिब्यूट ॲडच करावं लागतं. ओके, तुम्ही ॲजेक्स जरी यूज केलं तरी तुम्हाला हे ॲट्रिब्यूट ॲडच करावं लागतं तुमच्या फॉर्ममध्ये. ओके, इथपर्यंत तर आलो आपण. आता पोस्ट सेव्हला आलो आणि इथं आपला डेटा कसा येतोय ते एकदा चेक करून घेऊ. प्रिंट अंडरस्कोर आर डॉलर पोस्टच्या हेल्पने आपला डेटा येतोय. मग तो मी इथं प्रिंट करून घेतला. प्री टॅगने तो आपल्याला फॉर्मॅटमध्ये पण दिसेल. टेस्ट सम डमी डेटा कॅटेगरी एंटरटेनमेंटचा आय डी येणार. ओके, पोस्ट टायटल येत आहे, पोस्ट डिस्क्रिप्शन येत आहे, कॅटेगरी येते आणि सबमिटचा पण डेटा तिथे येतोय. ओके, आता इमेजचा डेटा आपल्याला वेगळ्या पद्धतीने गेट करावा लागतो. आता तो कसा गेट करायचा ते पण बघू आपण. ओके, म्हणजे इथपर्यंत आपण करेक्ट आहे. आता इथे दोन गोष्टी आपण फर्स्ट करून घेऊ. काय, कॉन्फिग फाईल जी आहे आपली ती इन्क्लूड करून घेऊ, म्हणजे आपलं कनेक्शन येऊन जाईल. इन्क्लूड config डॉट php. ओके, आणि सेकंड थिंग म्हणजे सेशन पण लगेच स्टार्ट करून घेऊ आपण. ओके, सेशन पण लागणार आहे आपल्याला. आपण सेशन पण इथं स्टार्ट करून घेतला. आता जेवढ्या फॉर्मच्या फील्ड आहे तेवढ्याच्या व्हॅल्यू आपल्याला गेट करायचे. मी याला कॉपी करून घेतो
आपण एकदा DBच्या फील्ड चेक करून घेऊ कशा आहे त्या हिशोबाने जर घेतलं तर आपल्याला सोयीस्कर जाईल ते टाकायला. हे पोस्टचा आपला हा टेबल. ओके, टायटल, आता इथं पण घेताना आपण MySQL रिअल इस्केप स्ट्रिंग घेऊ आणि त्यानंतर तो डेटा त्यात टाकून घेऊ. ओके, त्याला 2 पॅरामीटर द्यायचे राहते आपल्याला. फर्स्ट आपलं कनेक्शन आणि सेकंड वन आपलं डेटा. डेटा कशात आहे आपल्या डॉलर पोस्टच्या व्हेरिएबलमध्ये. सॉरी, तो आपला ॲरे राहतो, असोसिएटिव्ह ॲरे असतो. आणि तो कशाच्या थ्रू आला आहे, तो पोस्ट टायटल नावाच्या नेममध्ये येतो. तो इझिली इथं मी टाकून घेतला आणि लास्टला सेमिकोलन. ओके, इथपर्यंत आलं लक्षात काय लॉजिक केलं आपण. ओके, आता सेकंड आपल्याला बघायचं डिस्क्रिप्शनसाठी. डिस्क्रिप्शन पण करून घेतो. कॅटेगरी, डॉलर कॅटेगरी. पोस्ट डेट आपण काही घेतली नाही, पण मग जी करंटची डेट आहे ती डेट आपल्याला इथं टाकायची. ओके, यासाठी आपल्याला डेट फंक्शन पण यूज करायचं आहे, ते पण बघू. आणि ऑथर आहे. ओके, ऑथर पण आपण काही फॉर्ममधून इन्सर्ट करून घेतला नाही, पण ऑथर म्हणजे काय, जो सेशनला युजर लॉग इन आहे, ओके, तोच झाला आपला ऑथर. मग सेशनला आपण व्हॅल्यू स्टोअर केली काहीतरी. ओके, जो ऑथर त्याची काहीतरी इन्फॉर्मेशन स्टोअर केली असेल, आय डी वगैरे, तोच आय डी आपण ऑथरच्या तिथं इन्सर्ट करून देऊ. ओके, आता बाकी याला मी कॉपी पेस्ट करतो आणि जस्ट नेम चेंजेस करून घेऊ. पेस्ट, डेटला नाही करायचं, याला पण नाही करायचं आणि याला पण नाही करावं लागणार, कारण त्याचा डेटा आपल्याला सेपरेट काढायचा आहे. आता डिस्क्रिप्शनच्या ठिकाणी पोस्ट डिस्क्रिप्शन राहणार आपले. पेस्ट, कॅटेगरीला ॲज कॅटेगरी म्हणूनच येईल. ओके, याला मी आता रिमूव्ह करून टाकतो. ओके, इथपर्यंत तर आलो. आता आपल्याला डेट पण घ्यायची. त्यासाठी आपल्याला डेट गेट करून, जे सर्व्हरची डेट असणार आहे ती गेट करून ती यामध्ये आपल्याला स्टोअर करायची. म्हणजे आपल्या इथं काय होणार, करंट डेट येणार आहे. ओके, डी शॉर्ट मंथसाठी कॅपिटल M, कॉमा आणि इयर. ओके, डेट फंक्शन माहीत तुम्हाला पण आपल्याला हा सगळा डेटा सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये टाकावं लागेल. डेट फॉर्मॅट माहीत तुम्हाला, मी डी का घेतला, M का घेतला, Y का घेतला. जर तुम्हाला ते डेट टाईमचं लेक्चर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला आलं असेल लक्षात. माहिती आहे का नाही? हो सर. ओके, नसेल माहिती त्याचा व्हिडिओ पण आहे, मे बी तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. ओके, आता ऑथर आपल्याला सेशनवरून घ्यायचं आहे. मग सेशन आपण याला घेतला असणार आहे 100% लॉग इन चेकला. अजून बॅक येतो. ओके, ती कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी इथं शो करायची आपल्याला, पण आपण आय डी टाकलाय. परत पुढे आपल्याला क्वेरीफायर करून ते कॅटेगरी गेट करून इथं प्रिंट करावं लागेल. आता इथं पण ऑथरचा आपण युजर आय डी सेशनला सेव्ह केलाय. ओके, लॉग इन चेक करताना तो पण इथं सेव्ह करून घ्यायचा आहे आपल्याला. मग आपण आता आपली लॉग इनची फाईल ओपन करू. ओके, इथं बघा युजर आय डी आपण सेट केलाय. हा युजर आय डी आपल्याला तिथं गेट करायचा आहे. मग मी काय करतो, इथून एवढं याला कॉपी करून घेतलं
की कोणता युजर आहे. त्याचा आय डी असेल तर आय डीवरून पूर्ण इन्फॉर्मेशन आपण त्याची काढू शकतो. मी तो इथं सेव्ह करून घेतला आणि लास्टला कोमा सेमिकोलॉन. ओके. आता पोस्ट इमेजसाठी आपल्याला तिचं टेम्पररी नेम काढावं लागेल, तिची साईज काढावं लागेल, तिचे एक्सटेन्शन काढावं लागेल. ओके. जर तुम्हाला इमेजचं माहीत असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ते सुपर ग्लोबल व्हेरिएबलच्या थ्रू ते सगळं गेट करून नंतर मग आपण त्या इमेजचं एक्सटेन्शन जे असेल ते याच्यात स्टोअर करतो. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला माहिती आहे इमेज स्टोअर कशी होते. इमेज काय डायरेक्ट जाऊन पेज ॲडमिनच्या डेटाबेसमध्ये किंवा तुमचा जो एसक्यूएल डेटाबेस आहे त्यात स्टोअर होत नाही. जस्ट आपण असं म्हणू शकतो स्टॅटिक किंवा एक स्ट्रिंग डेटा. ओके. व्यारकेर डेटा आपण स्टोअर करतो डेटाबेसला आणि ॲक्च्युअलमध्ये ती इमेज आपण अपलोड करतो एका फोल्डरला. मग तिथून तो डेटा आणि पाथ मिक्स करून आपली ती इमेज वेबसाईटला शो होते. ओके. आपण बघितलं इमेजचं लेक्चर, त्याला पण तुम्हाला लक्षात आलं असेल. मग आपल्याला सेम तोच कोड इथं यूज करायचा आहे आज. आपण काय करू आता इमेजसाठी इथं वरतीच कोड राईट करून घेऊ. ओके. इफ चेक करून घेऊ काही फाईल त्याच्यात आहे की नाही डेटा. आणि इमेजचा डेटा आपल्याला असा दिसणार नाही कारण तो फाईलमध्ये असतो. मग आपल्याला इथं सुपर ग्लोबल व्हेरिएबल आपला $_ फाईल्स यूज करू. त्याच्या थ्रू आपल्याला कळेल तो डेटा काय येतो. ओके. इकडे काय नेम घेतले ते एकदा बघू आपण. ॲड पोस्टला आलो. इमेज त्याच्या खाली ते आपलं नेम कॉपी केलं मी पोस्ट सेवच्या इथं टाकून दिलं. ओके. त्याच्यानंतर तो जर डेटा त्याच्यात असेल तर तो या लूपच्या इनसाइड येईल. ओके. इनसाइड आल्यानंतर आपल्याला काही एरर्स पण येणार आहे. ते एररसाठी आपण एक ॲरे क्रिएट करून घेऊ. मी काय करतो एक एरर नावाचा ॲरे क्रिएट करून घेतला. ओके. म्हणजे जे जे एरर येतील ते आपण या ॲरेमध्ये स्टोअर करत चालायचे आणि तो ॲरे आपण इझिली प्रिंट करून कळू शकता आपल्याला काही एरर कुठे. ओके. आता आपल्याला वन बाय वन सगळ्या माहिती त्याच्या काढायच्या आहे. त्याचा टेम्पररी नेम, त्याची साईज, त्याचं एक्सटेन्शन, वन बाय वन या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. ओके. आता मी काय करतो युजर डिफाईन नेम घेऊ आपण इथं फाईल नेम. त्यामध्ये आता आपल्याला त्याचं नेम गेट करायचं आहे. ओके. त्याच्यासाठी $_ ओके. तुमचं फर्स्ट थिंग इथली ती तर फिक्स राहते. जे इमेजचं नाव तिकडं सेट केलंय ते इथं द्यावं लागतं. त्यानंतर सेकंड थिंग तुम्हाला ते गेट काय करायचं त्यातून त्या दोन गोष्टी इथं पास करायच्या. ओके. आता फाईल अपलोड आहे आणि मला त्याचं नेम पाहिजे. परत मी इथं काय पास करेल नेम. सेम साईज पाहिजे तर नेमचं इन्स्टेड ऑफ मी तिथं साईज पास करेल. ओके. इथं आपल्याला $फाईल साईज पाहिजे. मी फाईल_ साईज घेतो. व्हॅलिडेशनसाठी आपल्याला साईज काम येईल की आपल्याला किती MB ची साईज अलो करायची इमेज. तिथं पेस्ट केलं आणि इथं मला लास्टला त्याची साईज भेटेल. ओके. सगळं प्रीडिफाईन आहे. जस्ट आपल्याला ते चेंज करायचं. इथं आपल्याला त्याचं TMP नेम भेटेल. आता याचं टेम्पररी नेम इथं सेव्ह होऊन जाईल. आणि अजून त्याचा एक टाईप भेटतो आपल्याला की इमेज कोणत्या टाईपची. ओके. तो टाईप पण आपण इथं सेव्ह करून घेऊ. TYP आणि इथं पण टाईप त्याचा. आता अजून अजून काय राहील त्याचं. ओके. त्याचं एक्सटेन्शन काढायचं आपल्याला. म्हणजे एक्सटेन्शन काय JPG PNG कोणत्या टाईप आहे. ओके. त्याला आपण इथे घेऊ फाईल _ एक्सटेन्शन साठी इज इक्वल टू यातच तो डेटा आपण इथं गेट करून घेऊ.
आता तुम्हाला इथं परत जर व्हॅलिडेशन द्यायचे असतील की मला PNG आणि JPG फॉर्मॅटमधलीच इमेज पाहिजे. ओके. काही लोक काय करतात PDF पण अपलोड करू शकतात इथनं. ओके. तर त्यासाठी तुम्ही इथं व्हॅलिडेशन करू शकता त्याला. आता इथं आपल्याला एक फंक्शन यूज करावं लागतं. ओके. आपण या पद्धतीने नाही घेणार त्याला. इथं आपल्याला एक्सप्लोड नावाचं एक फंक्शन आहे. एक्सप्लोड काय करतं ब्रेक करतं. इम्प्लोड आणि एक्सप्लोड झालंय का आपलं? जर नसेल झालं तर एक्सप्लोड काय करतं? तुम्हाला जर एखाद्या गोष्टीला तोडायचं आहे ब्रेक करायचं आहे तर आपल्याला एक्सप्लोड फंक्शन ब्रेक करायला शिकवतं. कसं आहे बघा. एक्सप्लोड करतो मी आता इथं. एक्सप्लोडच्या इनसाइड मी आता कशापासून ब्रेक करायचे आपल्याला. ओके. तर मला जो डॉट असणार आहे सपोज आपली इमेज असली abc.jpg तर त्या डॉटपासून आपल्याला तो ब्रेक करायचा आहे म्हणून मी तो डॉट टाकला. सेकंड इथं येणार आपलं फाईल नेम. ओके. ते फाईल नेम कोणतं हे यामध्ये आपला डेटा तो स्टोअर राहणार आहे पूर्ण. तो मी इथं ॲज इट इज असा पास करून देतो. आणि लास्टला इथं सेमीकोलन. ओके. इथपर्यंत आलं लक्षात. आता एक्सटेन्शन आपलं यामध्ये स्टोअर होईल जे पण असणार PNG JPG जे असणार ते इथं आपलं स्टोअर होईल. इथपर्यंत आलं लक्षात कोड. हो सर. ओके. आता एक स्टेप पुढं आपण काय करू आता व्हॅलिडेशन चेक करून घेऊ. व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी ना आपण ते एक्सटेन्शन आपल्याला चेक करावं लागतील याच्यासोबत इफच्या कंडिशनला. इफ फाईल एक्सटेन्शन जर हेच असेल तर चालू करा नाहीतर नक करू. ओके. अजून आपल्याला त्यात एक फंक्शन टाकावं लागेल. सिंपल मी यालाच कॉपी करतो. आपल्याला एंडचा डेटा पाहिजे ना. एंड फंक्शन घ्यावं लागेल आपल्याला इथं. आणि त्या एंड फंक्शनच्या इनसाइड हा कोड राहील आपला आणि सेमीकोलन आपलं त्याच्या लास्टला. आता यात पण अजून एक करता येईल आपल्याला की जर JPG कॅपिटलमध्ये असेल ते स्मॉलमध्ये करू शकतो. त्यासाठी आपल्याला स्ट्रिंग लोअर नावाचं फंक्शन आहे ते यूज केलं तरी चालतं. पण हा टेस्टिंगचा प्रोजेक्ट आहे आपला. यात कोणी आपण टाकणार नाही. ओके. जर कोणी टाकणार असेल तर या केसला आपण एक गोष्ट करू शकतो काय इथं परत स्ट्रिंग लोअर नावाचं असं फंक्शन घेणार str लोअर आणि त्यामध्ये तो डेटा आपण टाकणार. ओके. जर तुम्हाला करायचं असेल तर ह्या वेळी तुम्ही करू शकता. ओके. आणि आता एक ॲरे बनवून घेऊ आपण इथं एक्सटेन्शन नावाचा. त्यामध्ये आपल्याला ते एक्सटेन्शन काही स्टोअर करायचे. इथं स्टॅटिक एक्सटेन्शन देऊ आणि ते मॅच करू आपण त्या ॲरे सोबत. एक ॲरे क्रिएट केला. त्या ॲरेमध्ये आपण आता डेटा पास करू. फर्स्ट घेतलं मी JPEG PNG अँड हा परत एक JPG. ओके. आपल्याला हे तीनच फॉर्मॅटचा डेटा पाहिजे. तुम्ही इथं असं पण टाकू शकता कॅपिटल टाकायचं असेल ना तर परत कॅपिटलमध्ये ह्याच गोष्टी टाकल्या तरी नो इश्यू. ओके. पण डिपेंड्स तुमच्यावर. आता इथं आपण चेक करून घेऊ इफमध्ये त्याला. आता एक ॲरेचं फंक्शन आहे इन ॲरे. ओके. इन ॲरे फंक्शन काय करतं त्याचं असं सिंटॅक्स आहे इन ॲरे. इन ॲरे फंक्शन आपल्याला असं सर्च करून देते की ते पर्टिक्युलर ॲरेमध्ये तुम्हाला जर काही सर्च करायची व्हॅल्यू तर इन ॲरे फंक्शन आपल्याला हेल्प करतं. मग आपण आता इथं ॲरे पास करायचा कोणता हा ॲरे. या ॲरेच्या इनसाइड जर आपल्याला ती व्हॅल्यू भेटली नसली किंवा भेटली आता व्हॅलिडेशन आपल्यावरती दाखवायचे आपल्याला. जर असेल तर हे दाखवा नसेल तर ते दाखवा. ओके. इथं दोन पॅरामीटर द्यायचे आपल्याला. ओके. कोणते कोणते एक तर जो आपण ॲरे क्रिएट केलाय तो आणि दुसरं त्याचं फाईलचं एक्सटेन्शन. ते एक्सटेन्शन चेक करू आपण त्या ॲरे सोबत. मग ॲक्च्युअलमध्ये कसं होईल आपण फर्स्ट त्याचं एक्सटेन्शन इथं पास करू Ctrl+C. फाईलचं एक्सटेन्शन आलं कोमा देऊन आपल्याला इथं तो ॲरे द्यावा लागेल. हा ॲरे कुठे गेला आपला हा ॲरे आपण इथं पास करून देऊ. ओके. आता याचा रिझल्ट तुम्हाला एक बुलियनमध्ये भेटतो. आता बुलियन व्हॅल्यू कोणत्या ट्रू आणि फॉल्स. मग आपण याला चेक करून घेऊ. इक्वल टू जर तो फॉल्स असला तर लूपच्या इनसाइड मग येऊन तो आपला
आपल्याला तुम्हाला जे दाखवायचे ते आपण दाखवू शकतो. ओके. आता आपण इथे एक कोड करू परत आणि एरर शो करू शकतो आपण. एररसाठी एक आपण इथं ॲरे बनवला होता ना, हा ॲरे. आणि हे ॲरेच्या इनसाइड आपण एरर स्टोअर करून घेऊ जर फॉल्स झाला तर. ओके. इथे त्याचा मेसेज फॉर्मॅट इनकरेक्ट टाकू शकतो किंवा इनव्हॅलिड एक्सटेन्शन टाकू आपण. ओके. जे एक्सटेन्शन आहे ते तुमचं इनव्हॅलिड आहे, तुम्ही दुसरं टाकू शकता. ओके. तुम्ही पूर्ण याच्यात टाकू शकता की आम्हाला या तीनच गोष्टी अपलोड करा, मग या तीन गोष्टी तुम्ही इथं टाकू शकता. पण त्याची काही गरज नाही आपल्याला. इनव्हॅलिड हे टाकलं तर लगेच कळून जाईल का हे आपण चुकीचं टाकतोय PDF वगैरे टाकली तर. किंवा तुम्हाला जे अलो करायचंय त्याच गोष्टी तुम्ही इथं मेसेज म्हणून पास केला तरी चालतील. ओके. आता एक स्टेप आपण पुढे जाऊ. आता इथं हे झालं आपलं एक्सटेन्शनचं. आता आपल्याला फाईल साईजचं पाहिजे की आपली जी फाईल साईज आहे ती आपल्याला तुम्ही जेवढी त्याला पास केली म्हणजे जर 2 MB 3 MB 5 MB तेवढीच पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर परत एरर द्यायला पाहिजे. तर मग आपण परत त्यासाठी आपल्याला इफचा एक लूप घ्यावा लागेल. आपण काय करू मग इथं इफ तुम्हाला माहिती आहे 1 बाईट किती KB चा असतो? माहिती आहे? हॅलो. नाही सर. 1024 KB म्हणजे 1 बाईट. ओके. सॉरी 1 MB. ओके. आणि तसंच त्याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 2 MB साईज भेटेल. परत मल्टिप्लाय केलं तर 3 MB ची भेटेल. तसं करत तुम्ही पार GB TB पेटाबाईटपर्यंत काढू शकता. ओके. मग आता इथं चेक करताना आपल्याला आपण डायरेक्ट असं पास नाही करू शकत 2 MB. ओके. आपली त्याची साईज KB मध्ये पास करावी लागते. ओके. आपण असं पास करू शकतो. हे झालं 1 MB ची साईज तुम्ही अलोड करू शकता. आता आपल्याला 2 बाईटची साईज काढायची. सपोज मी काय करतो ते इथं कॅल्क्युलेटर दाखवून पण देतो तुम्हाला. आता आपल्याला इथं सॉरी इथं KB नाही आपल्याला इथं बाईट्स द्यावं लागतं. मग आता बाईट्स काढावं लागेल आपल्याला. मग आपलं काय राहतं 1024 मल्टिप्लाय 1024 तेव्हा आपल्याला अरे ते मल्टिप्लाय झालं. ओके. ही तुमच्या एका MB ची बाईट मधली साईज आली. ओके. म्हणजे एका MB ची एवढी बाईट आहे. तर आपल्याला आता 2 MB पाहिजे. मग याला मी डायरेक्ट 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 2 MB चे बाईट भेटतील. ओके. आता ही काय अमाऊंट आहे आपण याला काय करतो इक्वल टू अरे यार हे कॅल्क्युलेटर पण अवघड आहे. 1024 मल्टिप्लाय 10 ही तुमच्या एका MB ची बाईट आली. त्याला मल्टिप्लाय मी 2 करतो. ही तुमच्या कॉपी बनवत नाही का? ही तुमचे 2 MB चे बाईट आले. मग तुम्हाला ही जी अमाऊंट येते ती इथं पास करून द्यावं लागेल किंवा एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट बाईट कन्व्हर्जरचे कॅल्क्युलेटर आपल्याला अवेलेबलच असतं. मग आपण इथं टाकू शकतो 2 MB मीन्स हाऊ मेनी बाईट्स. आणि ते फॉर्म्युला दिला आपण चेक करू इथे कुठेतरी असणारच आपल्याला. ओके. हे आपल्याला इथं बाईट्स पण दिले. आपला आन्सर काय होतं आपण एकदा चेक करू. ओके. तेच होतं. तर तुम्ही असं ऑनलाईन पण काढू शकता नो इश्यू. पण मग ॲक्च्युअलमध्ये लॉजिक कसं काढायचं ते पण लक्षात आलं पाहिजे. आलं लक्षात?
इथं डबल क्रॉस आपण म्हणजे एकदा चेक करून घेतलं, मग तुम्हाला ते इथं पास करून द्यायचं आहे. ओके, आता परत इथं आपल्याला एररच्या इनसाइड एक मेसेज स्टोअर करून घ्यायचा आहे. फाईल साईज मस्ट बी लेस दॅन 2 MB आपण असं टाकू शकतो. ओके, इथपर्यंत तर आलो आपण. 2 व्हॅलिडेशन पण झाले आपले. आता आता याच्या पुढे परत जाताना आपण या ॲरेच्या इनसाइड जर काही ॲरे हा एम्प्टी असेल, तर म्हणजे काय आपलं होतं की आपल्या या ॲरेमध्ये कोणताच एरर स्टोअर नाही झाला. ओके, म्हणजे आत्तापर्यंत केलेला कोड वर्किंग फाईन आहे, तरच आपल्याला तो पुढे जाऊन द्यायचा. या पद्धतीचं परत आपण व्हॅलिडेशन करू शकतो. आणि ते करण्यासाठी आपण इझी एम्प्टी चेक करू शकतो. ओके, इझी एम्प्टीने काय चेक करेल, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे की नाही. जर व्हॅल्यू असेल तर म्हणजे आपला काहीतरी एरर तो आपल्याला पुढे जाऊन देणार नाही. आपण डायरेक्ट डाय फंक्शन लावून त्याला स्टॉप करू शकतो. एल्स जर त्यात काही एरर नाहीये तर पुढे जाऊन आपण तो डेटा इन्सर्ट करू शकतो. ओके, आलं लक्षात. आता आपण तो कोड करू. परत इफ आपला जो आहे त्याला डायरेक्ट मी इथं पास करून देतो. तर याला पण चेक करताना आपण दोन पद्धतीने चेक म्हणजे ट्रू आणि फॉल्स भेटेल आपल्याला. ओके, मग आता चेक करताना जर तुम्हाला ट्रूनी चेक करायचं तर ट्रूचा लूप तसा टाकावा लागेल आणि फॉल्स टाकायचा असेल तर फॉल्सचा. मग आपण इथं ट्रूनी चेक करूया. इक्वल टू ट्रू जर असेल तर तो लूपच्या इनसाइड येईल. ओके, म्हणजे ती जर एम्प्टी असेल तर आपली कोड बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ती फाईल अपलोड करावं लागेल. मग आपल्याकडे त्याच्यासाठी प्रीडिफाईन फंक्शन आहे मूव्ह अपलोडेड फाईल नावाचं. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला कोणती फाईल अपलोड करायची ती फाईल इथं पास करायची. त्याचं टेम्पररी नेम कुठे आपण हे जे टेम्पररी नेम आहे ते कॉपी केलं, ते इथं पेस्ट केलं. ओके, आणि अजून ती इमेज आपल्याला कुठं अपलोड करायची त्याच्यासाठी आपल्याला एक पाथ करावं लागेल. मी काय करतो, दिस पी सीमध्ये येतो. त्याचा पाथ आपण सेट केलेला नाही, आपण पाथ सेट करून घेऊ की ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ती इमेज सेट कुठं करायची. ब्लॉक टेम्पलेट ॲडमिनच्या इनसाइड आपण फोल्डर तयार केलं आहे का नाही का, इथं गेलेलं आहे. ओके, आपण इथंच त्याला अपलोड करू. आता ती अपलोड पण कशी होईल ते पण टाकायचं आपल्याला इथं. इथं मग फर्स्ट आपला कोमा, त्याच्यानंतर आपलं जे फोल्डर आहे तो पाथ द्यायचा इथं अपलोड, आणि अपलोड होताना पण काय नावाने होणार आहे ते पण द्यायचं आहे. त्याचं नेम काय असणार आहे, फाईलचं नेम, ते फाईल नेम आपण इथून गेट करून डायरेक्ट टाकून देऊ. तुम्ही इथून आय डी पण सेव्ह करू शकता की काय आय डी ती नेम टाकायचं. पण तुम्हाला जर इथं नेम सेव्ह करायचं असेल त्या इमेजचं तर तुम्ही इथून ते नेम पण सेव्ह करू शकता. जस्ट तुम्हाला इथं काय करायचं आहे, त्याला कॉन्कॅट करून टाकावं लागेल. ओके, आणि हा जो कोड आहे तुमचा तो इथेच संपून जातो. फाईलमध्ये पॅरामीटर 2 बरोबर आले, पाथ पण दिला, तर पाथचं नेम पण आलं. ओके, इथपर्यंत तर आलो आहे आपण. आता एक स्टेप पुढे. ओके, आणि आता हे झालं ट्रूचं. जर फॉल्स कंडिशन आली, जर म्हणजे त्या एरर्स नावाच्या ॲरेमध्ये जर काही डेटा असला, म्हणजे काय एखादा एरर जर स्टोअर असला तर आपण काय करणार आहे, मग एल्स केस बनवून घेऊ त्याच्यासाठी. ओके, एकतर तुम्ही इथून मेसेज प्रिंट करू शकता किंवा कोडला
थांबवून घेऊ शकता. मग त्यासाठी तुमच्याकडे एक्झिट फंक्शन आहे, डाय फंक्शन आहे. ओके, आपण काय करू मग त्याला, ती जे एरर्स आहे त्याला प्रिंट करू आणि तो एक ॲसेटिव्ह ॲरे राहील. ओके, किंवा कोणता पण ॲरे त्याला मग जर प्रिंट करायचं, मी काय करू त्याला प्रिंट आर नावाच्या एका फंक्शनमध्ये प्रिंट करून घेऊ आपण. जो एरर शो येतो एरर मॅसेज त्यात स्टोअर राहणार बरोबर, तो आपण इथून प्रिंट करून घेऊ. याला कॉपी केला आणि डायरेक्ट इथं पास करून देतो, म्हणजे तो आपला इथं प्रिंट होऊन जाईल. ओके, प्रिंट झाल्यानंतर तुम्ही त्याला डायरेक्ट इथे एक्झिट लावू शकता, किंवा डाय लावायचं तर तुम्ही डाय फंक्शन पण लावू शकता. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? हो सर. ओके, आता एक स्टेप पुढे. ते झालं आपलं इमेजचं. आता आपण डायरेक्ट वरतूनच पोस्ट इमेज घेऊ शकतो, म्हणून इथं द्यायची काही गरज नाही आपल्याला. म्हणजे आता ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आता इमेजचा डेटा गेट झाला, प्लस तिकडून फॉर्मवरून जो डेटा पाठवणार आहे तो पण भेटला. ओके, सगळ्यात टफ पार्ट पोस्टच्या याचा तो झाला आहे आपला. ओके, आता जस्ट इन्सर्ट करणे आणि लिस्टला शो करणे एवढंच काम राहिलं आहे आपलं. आपण त्याआधी इथं चेक करून घेऊ. कॅटेगरी आली, ओके. काय प्रॉब्लेम नाही, चलो आगे. आता इन्सर्ट क्वेरी मारायची आपल्याला. यात आपल्याला आता क्वेरी टाकावं लागेल इन्सर्टची. आता फर्स्ट तुम्हाला इन्सर्ट इंटू अरे आपण डबल कोट घेत नाही ना, त्यामुळे तो येत नाही. तरी म्हटलं स्पेलिंग चुकीचं आहे का आपलं. टेबल आपला कोणता आहे, पोस्ट नावाचा. एकदा मी चेक करून घेतो. पोस्ट, ओके, स्मॉलमध्ये पोस्ट नावाचा आपला टेबल आहे. पोस्ट नावाच्या टेबलमध्ये आपला डेटा इन्सर्ट करायचा आहे. ओके, आता याच्या काय व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज आपल्याला इथं टाकायच्या. मग त्या व्हॅल्यूच्या त्या व्हॅल्यू ॲक्च्युअलीमध्ये कशामध्ये सेव्ह आहे, म्हणजे त्याचा डेटा कशात सेव्ह आहे, हा डेटा तो आपल्याला 1 बाय 1 त्यात टाकायचा. ओके, सॉरी, व्हॅल्यूच्या आधी आपल्याला काय घ्यावं लागणार, त्याचे कॉलम नेम घ्यावं लागतील, त्याच्यानंतर व्हॅल्यूज, आणि त्यात आपल्याला तो डेटा टाकायचा आहे. चेक करून घेऊ आपण तिकडे काय काय कॉलम घेतले. टायटल, डिस्क्रिप्शन, कॅटेगरी, पोस्ट डेट, ऑथर, पोस्ट IMG. ओके, जे वरती घेतले तेच आहे, म्हणजे आपल्याला जास्त टाइमपास पण नाही होणार. जस्ट कॉपी पेस्ट करू आता याला. हा एक फायदा राहतो त्याचा, जे डेटाबेसचे नाव आहे त्यातच जर डेटा सेव्ह असला तर जस्ट तुम्ही इथून आता कोमा देऊन पटपट करू शकता. ऑथर, ओके, एवढेच. टायटल, डिस्क्रिप्शन, कॅटेगरी, पोस्ट डेट अँड ऑथर, त्याच्यानंतर पोस्ट इमेज. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आहे. मग इथं तुम्हाला आता त्याची क्वेरी टाकावं लागेल इन्सर्टची, सॉरी व्हॅल्यूज.
परत इथे सिंगल कोट, त्याच्यामध्ये कर्ली ब्रेसेसमध्ये आपली त्याच्या डॉलरमध्ये व्हॅल्यू, ती व्हॅल्यू परत कॉमा. मग मी इथे घेतो सिंगल कोट. अरे यार, ते तुमचे कर्ली ब्रेसेस, त्याच्या इनसाइड तुमची टायटल आहे ना, मग टायटलची व्हॅल्यू का स्टोअर आहे या डॉलर टायटलमध्ये, मी त्याला इथं पेस्ट करून घेतो. ओके, परत इथं कॉमा. किती व्हॅल्यू घ्यायची आपल्याला? 1 2 3 4 5. ओके, आपण याला पेस्ट करून घेऊ तेवढ्या वेळेस. सिम्पल. कंट्रोल व्ही अँड कंट्रोल व्ही. लास्टला सेमिकोलॉन नको, इथे काढून टाकलं. टायटल झालं आपलं. डिस्क्रिप्शन इथची व्हॅल्यू कॉपी करतो, पण सेम आहे म्हणून मी इथून घेत होतो, कन्फ्यूज नको. सेकंड डिस्क्रिप्शन टाकलं. थर्ड कॅटेगरी, तुमची कॅटेगरीची व्हॅल्यू आली. पोस्ट डेट, ऑथर आणि इमेज पण आहे ना, हे आपला ऑथर. आणि लास्टला आपली काय राहिले आता? इमेज. आता इमेजची नेम काय, जस्ट आपल्याला जे एक्सटेन्शन आहे ते एक्सटेन्शन सेव्ह करायचं आहे. ओके, इन्सर्ट इंटू पोस्ट, टायटल, डिस्क्रिप्शन, कॅटेगरी. 1 2, परफेक्ट. आता इथं पण महत्त्वाचं असं आहे की कॅटेगरी हे आपल्या आय डीमध्ये. ओके, आणि आय डीला आपल्याला सिंगल कोट घ्यायची काही गरज नाही, कारण ती स्ट्रिंग नाही, ती इंटिजर व्हॅल्यू. ओके, ऑथरचा पण आय डीच राहणार आहे, जो सेशनमधून भेटेल आपल्याला. याला पण सिंगल कोट द्यायची काही गरज नाही. ओके, आता लास्ट राहिलं आपलं इमेजचं. आपलं त्याचं नेम कोड भेटतं, यात आपल्याला इमेजचं नेम पण भेटतं. मग डायरेक्ट त्याला कॉपी करून घेतलं. आता तुम्ही ते एक्सटेन्शन पण टाकलं असतं. आपण पूर्ण नेम का घेतोय, कारण इथं सेव्ह करताना आपण त्या नेमनी असं सेव्ह होईल आपलं. ओके, मग डायरेक्ट नेम सेव्ह केलं फोल्डरला, चेक करून डायरेक्ट आपलं नेम गेट करून आपण फाईल प्रिंट करू शकतो, म्हणजे शो करू शकतो. ओके, म्हणून मी डायरेक्ट इथं फाईल नेम घेतलं. आता प्रत्येकाचं जसं लॉजिक राहतं त्यावेळी आपण जाऊ. पुढच्या प्रोजेक्टला एक्सटेन्शनने ट्राय करू, या प्रोजेक्टला नेमने ट्राय केलं. ओके, इथपर्यंत तर आलो. आता एक स्टेप पुढे जायचं आपल्याला. इथं सेमिकोलॉन. आता इथं पण जर याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर म्हणजे इन्सर्ट झाली असेल, त्यानंतर आपण चेक करू शकतो की व्हॅल्यू झाली की नाही. चेक जर झाली असेल तर सक्सेस करून आपल्याला रिडायरेक्ट करा. ओके, रिडायरेक्ट करा, आणि जर एरर असेल तर एरर शो करा. पण आपण, तुम्हाला माहिती आहे, इथं टेबलचं जे स्ट्रक्चर आहे आपलं पोस्टचं, इथं एक कॅटेगरी आय डी घेतला आहे. ओके, हा कॅटेगरी आणि प्लस एक टेबल इकडे ओपन करतो मी. त्याचा रेफरन्स या टेबलचा आहे. ओके, कॅटेगरी नावाचा जो मास्टर टेबल आहे, त्या मास्टर टेबलचा एक कॅटेगरी आय डी पडतो. आणि इथं पोस्ट म्हणून बघा, तिकडचा जो पोस्ट आहे, किती पोस्ट आहे ते आपण शो करण्यासाठी लास्ट लेक्चरला बघितलं. इथं कॅटेगरीवरती आलो, आणि इथं आपल्याला नंबर ऑफ पोस्ट दिसत आहे का, त्या पोस्ट कुठून फेच होत आहे? त्या डेटाबेसवरनं. मग आपण याला इन्क्रिमेंट करू शकतो, की एक जेव्हा जेव्हा हे राहील, म्हणजे ज्या आय डीची पोस्ट असेल तेव्हा हा इन्क्रिमेंट कर डेटाबेसमध्ये. इथं इन्क्रिमेंट झाल्यानंतर आपण त्याला इथं फेच केलेलं आहे. ओके, इथं तो आय डी आपला फेच होतोय, म्हणजे जो काउंट आहे तो इथं फेच होतोय. तुम्ही काउंट फंक्शननी करू शकता, किंवा सिम्पल याला अपडेट मारून इथं तुम्ही त्याला शो करू शकता. ओके, ही सिम्पल आणि इझी मेथड काउंट करण्यापेक्षा. बघू आपण वर्किंग होते का ते बघू.
आणि इथं आपण आज एक नवीन परत कन्सेप्ट बघणार आहे ती म्हणजे जर तुम्हाला मल्टिपल क्वेरी ॲट अ टाइम फायर करायचे असतील तर कसं करतो आपण. ओके, इथपर्यंत झालेलं आलं लक्षात, तर पुढे जायला. हो ओके, सर. आता इथं आपल्याला कॉन्केट करायचं जो व्हेरिएबल आहे आपला एसक्यूएल नावाचा सिक्वल नावाचा त्यातच आपण आता कॉन्केट करू. ओके, म्हणजे दोन क्वेरी आपल्या इथं कॉन्केट होतील. आता ही आणि ही कॉन्केट होईल. ओके, आणि आता इथं इन्सर्ट करायचं नाही आपल्याला, इथं आपल्याला अपडेट करायचं आहे. ओके, आणि आपल्याला ते अपडेट कोणत्या टेबलमध्ये करायची, कॅटेगरीच्या, आणि ते कॉलमचं नेम काय, पोस्ट. याच्यात तुम्ही असं पण करू शकता की आधीची व्हॅल्यू +1 करू शकतो किंवा आधीची व्हॅल्यू गेट करून एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. मग त्या व्हेरिएबलला +1 करू शकतो आपण. ओके, मग आपण काय करू, मग सिम्पल आपल्या अर्थमॅटिक ऑपरेशनमध्ये बघितले आपण पोस्ट प्लस इथं डायरेक्ट सिम्पल 1 करू त्याला. ओके, म्हणजे आधीची जी व्हॅल्यू असणार आहे त्यात एकची व्हॅल्यू प्लस होऊन जाईल प्रत्येक वेळेस. ओके, पण ही सगळ्यांचीच होईल ना, आणि त्यासाठी आपल्याला इथं व्हेअर क्लॉज पण लावावा लागेल की ॲक्च्युअलमध्ये कोणत्याहीची आपली व्हॅल्यू 1 झाली पाहिजे, म्हणजे प्लस इन्क्रिमेंट झाली पाहिजे. मग आपण ते बघू कसं करता येईल. इथं सिम्पल जसं कॅटेगरी आय डी मॅच होईल, कॅटेगरी आय डी याचा कोणता आहे, ओके कॅटेगरी आय डीच घेतलेला आहे आपण. याचा कॅटेगरी आय डी मॅच होईल कोणत्या कशासोबत, डॉलर पोस्टच्या आय डी सोबत. सॉरी, त्याच्या पोस्टच्या याच्यासोबत नाही, ते आपल्याला या कॉलममध्ये त्याचा आय डी भेटतो ना. डेटाबेस स्ट्रक्चर एकदा चेक करू आपण. ही पोस्ट इथे आपल्या इकडं कशाचा रेफरन्स काय, इकडं कॅटेगरी. ओके, हा कॅटेगरीचा म्हणजे दोन टेबलचा रेफरन्स या कॅटेगरीवर नाही, मग तो आपल्याला इथं पास करावा लागेल. पण आपल्याला त्याचं व्हॅल्यू इथं प्रिंट करायची ना, मग आपल्याला त्याला याच्यात प्रिंट घ्यावं लागेल. त्याच्यानंतर तो एका व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू असेल त्याची, डॉलर कॅटेगरीमध्ये आपण इथे कुठेतरी त्याची व्हॅल्यू घेतली असणार. म्हणजे तिकडून पास केलेला कॅटेगरी आय डी आणि या टेबलचा कॅटेगरी आय डी जर मॅच झाला तरच अपडेट करा, एल्सवेअर अपडेट करू नका. ओके, ही क्वेरी समजली तुम्हाला. ओके, नाही समजलं का. समजलं ओके, सर. आता परत एक स्टेप पुढं की आपल्याला आता मल्टिपल क्वेरी रन करायची आहे. त्यासाठी आपल्याकडे MySQL आहे मल्टी क्वेरी नावाचं फंक्शन आहे, ते यूज करायचे आपल्याला. ओके, आता ते यूज करताना आपण डायरेक्ट इफमध्ये चेक करून घेऊ त्याला. MySQL आहे मल्टी क्वेरी. ओके, यात पण दोनच पॅरामीटर पास करावं लागतं, जसं आपण आधीच्या याला पास करायचो MySQL क्वेरीला सेम याला कनेक्शन आणि आपली क्वेरी. याला मी काय करतो, $_ आपलं सॉरी डॉलर कनेक्शन तो आपला व्हेरिएबल आहे तो घेतला, आणि सेकंड म्हणजे आपला $SQL. आता जेव्हा हे रन होईल तेव्हाच तो आपल्या इफच्या कंडिशनच्या इनसाइड येईल. ओके, ओके, आणि जर हे सक्सेस झालं तर त्याने आपल्याला रिडायरेक्ट करून दिलं पाहिजे. मग रिडायरेक्टचं पण आपण इथं कुठेतरी कोड केलेला असणार आहे. याला रिडायरेक्ट करून देईल post.php ला. त्या फाईलचं काय नाव आहे आपल्या पोस्टच्या, post.php ला आपला तो रिडायरेक्ट झाला पाहिजे. ओके, एल्स एल्सला आपण इथं काहीतरी एक हे बनवलं होतं ना, ड्यू बनवला होता आपण काहीतरी, त्या ड्यूला क्लासेस लावले होते.
नाही लावले का आपण आपलं बनवून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. अगर ती क्वेरी आपली फेल झाली, ओके, तर आपल्याला इथं काहीतरी मेसेज प्रिंट करायचा आहे. मग मी काय करतो, सिम्पल इको डिलीट. यात आपण आता एक डिव टॅग घेऊ, ओपन क्लोज. यात आपला क्लास, आणि इथं आपल्याला तुम्हाला जो युजर डिफाईन मेसेज द्यायचा तो तुम्ही देऊ शकता. अनसक्सेसफुल, फेल्ड म्हणायचं तर तुम्ही फेल्ड पण करू शकता त्याला, ओके. आणि लास्टला तुमचं हे सेमिकोलन, ओके. या पेजवरती तर आपलं एवढंच ऑपरेशन आहे, पण मग काही एरर्स पण असू शकतात, आपण चेक करू ते. डायरेक्ट मी याला सेव्ह करतो आता, आणि इथं ॲडच्या फॉर्मला आलो, टायटल टाकलं टेस्ट, डिस्क्रिप्शन टाकू टेस्टिंग, कॅटेगरी घेतली आपण डेमो वन नावाची, आणि इथं ओपन करून घेतलं. जेव्हा सेव्ह करतो मी त्याला, सिंटॅक्स एरर आहे आपल्याला 22 नंबर लाईनला अनएक्सपेक्टेड. अच्छा, एक कोमा नको आहे त्याला, डायरेक्ट नंबरमध्ये पास करावं लागलं आपल्याला त्याला. अच्छा, इकडून परत त्याला व्हॅल्यू गेली नाही ना, त्याच्यामुळे तो आपल्याला तसंच दाखवल. परत टेस्ट, परत मी याला सेव्ह करतो. क्वेरी फेल झाली आपली. आता परत 12 नंबरच्या लाईनला आपल्याला एरर दाखवतोय तो, ओनली व्हेरिएबल शुड बी पास्ड बाय रेफरन्स. ओके, तिथे 12 नंबरला आलो आपण. हा एरर इथला नसणार आहे, आपला एरर तो क्वेरी वगैरेचा पण असू शकतो. इन्सर्ट इंटू पोस्ट टायटल डिस्क्रिप्शन. स्टील एरर येतो आपल्याला. आपण त्या क्वेरीला प्रिंट करू शकतो सिंपल. इथं सेमिकोलॉन पण आहे आपलं. काय एरर असू शकतो हा सिंपल. आपण एकदा आपली इमेज अपलोड होते का चेक करू. अपलोडच्या इनसाइड आलो, ओके. इमेज तर आली, म्हणजे आपल्याला एरर कुठं शो करतोय तो 12 नंबर लाईन. 12 नंबर लाईनला आपला कोड कसला आहे, इमेज अपलोडचा, ओके. म्हणजे इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही आपला. आपला एरर असतोय मग या क्वेरीमध्ये. आपण आता क्वेरी चेक करू. आपली फर्स्ट कमेंट, ओके ओके, इथपर्यंत आलो. अच्छा, इथं आपलं सेमिकोलॉन राहिले. इथं पण नाही द्यावं लागणार, ते आपल्याला याच्या बाहेर द्यावं लागेल, कारण इथं आपली फर्स्ट कमांड संपते, त्याच्यानंतर सेकंड कमांड आपली स्टार्ट होते.
ओके. ही कंडिशन फक्त एवढाच वेळेस एरर देईल जेव्हा तुम्हाला मल्टिपल कंडिशन हे रन करायची असते. ओके. आपण आता चेक करू एकदा. मे बी त्याचाच एरर असणार आहे तो. जर मल्टिपल क्वेरी रन करायचे असतील तर त्या केसलाच हा एरर येतो, नाही तर सिंगल क्वेरीला नसता आला आपल्याला एरर येतो. परत मी टाकतो डेटा टेस्ट सम डिस्क्रिप्शन कॅटेगरी पॉलिटिक्स फाईल चॉईस करू आपण. ओके. त्याने आपल्याला व्यवस्थित रिडायरेक्ट केलं, याचा अर्थ आपला डेटा इन्सर्ट झाला असणार आहे. तर आपण डेटाबेसला चेक करू. इथं कॅटेगरीचा इन्क्रिमेंट पण वाढलाय आणि सेकंड म्हणजे इथं आपला काही डेटा आलाय का. ओके. इथं आपला डेटा पण आलाय. इथपर्यंत ॲडचं ऑपरेशन आलं लक्षात. आता सक्सेसफुल डेटा ॲड पण झाला. आपण एकदा इथं चेक करू की सेम इमेज नाही होत, त्याच्यामुळे काही ती रिप्लेस झाली असणार आहे. ॲडचं ऑपरेशन आलं लक्षात. आपण ॲड कसं केलं, इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारून घ्या. समजलं सर. आता आपल्याला तो लिस्ट व्ह्यूला दाखवायचा त्याला. मग आपण त्याला आता लिस्ट करू. टाइम आहे ना तुमच्याकडे अजून 15-20 मिनिटं अजून लागतील आपल्याला लिस्ट व्ह्यूला. काही काम नाही ना. नाही सर. मग आपण आता इथं लिस्ट ती प्रिंट करायची आपल्याला. त्यासाठी आपलं हे पेज पोस्ट डॉट PHP त्याला ओपन करून घेऊ आपण. हे आपलं पोस्ट डॉट PHP. ओके. ॲड पोस्ट हे आपलं टेबल. आपण आता याला कोड टाईप करण्यापेक्षा आपण डायरेक्ट कॉपी पेस्ट करू. जो युजरच्या लिस्टला बनवलं होतं आपण, युजरची लिस्ट आपली इथं आहे. इथपासून डायरेक्ट आपण कोड आपला कॉपी करू या टेबल टॅगपर्यंत, म्हणजे पेजनेशनचं पण आपलं इथं होऊन जाईल. आणि पोस्ट डॉट PHP ला आलो मी. इथं जो टेबल आहे त्याच्या वरती आपल्याला तो कोड टाकायचा आहे. ओके. इथं आपली जी क्वेरी आहे ती क्वेरी आपली इथं चेंज होणार आहे. ओके. क्वेरी आपण नंतर चेंज करू. आता त्याच्यानंतर परत आपल्याला हे कर्ली ब्रेसेस क्लोज करावं लागतील. परत मी युजरची फाईलला आलो आणि लास्टला आपण ते क्लोज कुठं केलं ते पण कॉपी करून घेऊ आपण त्याला. आपला टेबल इथं संपतो. ओके. तिथपासनं हा कोड आपल्याला परत कॉपी करायचा आहे. डायरेक्ट जिथं आपली PHP क्लोज होती तिथपर्यंत. परत इथं आलो मी आणि आपला टेबल क्लोज कुठं होतो, आपला टेबल इथं क्लोज होतो. आणि हे पेजनेशन आपण आता डायनॅमिक करणार आहे, म्हणून डायरेक्ट याला काढून टाकू आणि त्याच्या ठिकाणी आपण आपला कोड पेस्ट करून दिला. ओके. पेजनेशनचा. आता इथं आपल्याला फर्स्ट तर नेम चेंज करावं लागणार आहे. इथं डेटाबेस कोणता आहे आपला, पोस्ट आहे. आपण टेबल कोणता आहे, पोस्ट केला. त्यानंतर परत इकडे आलो, इथे चेक करू पण आता टोटल पेज रेकॉर्ड. इथं पोस्ट डॉट PHP नावाचं पेज आपलं. इथं पण पोस्ट डॉट PHP नावाचं आहे आणि इथं पण पोस्ट डॉट PHP नावाचं आहे. ओके. जर तुम्हाला पेजनेशनला इश्यू आला असेल कॅटेगरीचा, तो पण इथं तुम्हाला लक्षात येईल काय आला असेल तुमचं. त्यानंतर इथं तुम्हाला ID पास करावा लागेल, पण तो ID आपण लास्टला पास करू. त्याच्या आधी टेबलमध्ये सिंगलच रेकॉर्ड ठेवू आपण, कारण एकच रेकॉर्डला आपल्याला डायनॅमिक करायचे. बाकी हा स्टॅटिक डेटा जो आहे त्याला रिमूव्ह करून टाकू.
इथपर्यंत आपण त्याला रिमूव्ह केलं. इथपर्यंत काय केलं लक्षात आलं? हो सर. ओके. हम्म, आपण सेशन स्टार्ट केलं होतं का यात? ओके, बघू एरर आल्यानंतर कळलं आपल्याला ते. ओके, आता इथं आपल्याला फर्स्ट क्वेरी चेंज करावं लागेल. क्वेरी चेंज करताना सिलेक्ट स्टार फ्रॉम पोस्ट, हे ऑर्डर बाय वगैरे काढून टाकू आपण. आणि त्या व्हॅल्यू आपल्याला इथं प्रिंट पण करायचे आहे. मग आपल्याला इथं त्याचा लूप पण फिरवावा लागणार आहे. ओके, परत इथं आपल्याला आता PHP चा टॅग ओपन करून इथं आपला तो वाईल लूप घ्यावा लागणार. ओके, मग त्या वाईल लूपनी 1 बाय 1 त्या रो आपल्याला खाली प्रिंट करायचे आहे. लिमिट ओके, इथपर्यंत तर बरोबर आहे ना आपलं? कॉन्फिग फाईल पण आहे ना? ओके, आता आपण इथं आपला कोड राईट करून घेऊ. काय घेतले आपण वरती? डॉलर रोज घेतलंय ना? सॉरी, डॉलर रिझल्ट आहे, डॉलर रो मध्ये स्टोअर करायचं आपल्याला त्याला. अरे, आणि त्यात आपण डॉलर रिझल्ट पास करून देऊ. पेस्ट. ओके, आणि या TRच्या खाली आपला तो संपून जाईल. ओके, आता हा लूप फिरणार आहे. 1 बाय 1 डेटा येईल रो मध्ये, आपल्याला तो जस्ट प्रिंट करत चालायचा आहे. आता पण याचे नेम्स काय होते ते पण बघावं लागतील आपल्याला फर्स्ट. हा पोस्टचा टेबल आहे. पोस्ट ID, टायटल, डॉलर रो, पोस्ट ID. ओके, ते यालाच आपण कॉपी पेस्ट करून घेऊ आणि जस्ट व्हेरिएबल नेम चेंज करत चालू. पेस्ट, याला परत इथं पेस्ट. कॅटेगरीचा आपल्याला ID भेटणार आहे, त्या ID साठी परत आपल्याला सेपरेट क्वेरी घ्यावं लागेल. इथं पण पेस्ट. इथं पण लगेच हे करून घेऊ आपण, क्वेश्चन मार्क ID इज इक्वल टू, त्यात परत पोस्टचा ID पाठवून घेऊ, म्हणजे एडिटला त्याला लागेल आपल्याला. एडिट डिलीट आपण उद्याच्या लेक्चरला करू वाटलंच तर. हा ID का पाठवतोय आलं लक्षात ना तुम्हाला? कारण याचाच रेफरन्स आपल्याला पुढे लागणार आहे. आता सेकंड नेम काय होतं आपलं? टायटल. डिस्क्रिप्शन. कॅटेगरी पण झाली आणि लास्टला आपलं काय?
पोस्टची डेट, ऑथर भरपूर राहिले का आपलं. पोस्ट आय डी, डिस्क्रिप्शन. पण डिस्क्रिप्शन घेतलं घेतं नाही, डिस्क्रिप्शन घेतलंच नाही आपण. कॅटेगरी झाली. कॅटेगरी नंतर डेट. तुम्हाला डिस्क्रिप्शन घ्यायचं तर डिस्क्रिप्शन पण घेता येईल, पण मग इथं वरती पण टाकावं लागेल तुम्हाला. मग त्यानंतर इथं खाली घ्यावं लागेल. ओके. पोस्ट डेट झाली, नंतर तुमचा ऑथर कोणी. जसं तुम्हाला डिस्प्ले करायचं त्यावेळी तुम्ही डिस्प्ले करू शकता. इथं पेस्ट केलं. एकदा आपण लिस्टला येऊन एकदा चेक करू, काही एरर असेल तर लगेच कळलं आपल्याला सॉल्व्ह करायला तो. ओके, एरर आहे आपला. आता एरर कुठे आहे तो पण चेक करू आपण. म्हणजे आपली क्वेरी बरोबर रन नाही झाली. ओके, त्याचाच इश्यू होता. आता रेकॉर्ड तर आपले आले. त्याचं टायटल आलं. रेकॉर्ड किती टेबलमध्ये आहे ते चेक करू आपण फर्स्ट. एकाच्या बरोबर एकच रेकॉर्ड आपलं होतं, ते एक रेकॉर्ड आपल्याला इथं प्रिंट झालं त्यांनी. परफेक्ट. ऑथर पण, डेट पण आली, कॅटेगरी आय डी पण आला त्याचा. आता या आय डीजवरनं आपल्याला त्याचा डेटा गेट करून घ्यायचा आहे. ओके. आता पण आपल्याला ऑफसेट वगैरे इथं पास तर करणंच आहे. पण मग त्यासाठी आपण आता एक नवीन अजून एक कंडिशन करू. आपण इथं जॉईन पण यूज करू शकतो. एकदा आपण स्ट्रक्चर पण घेऊ. कॅटेगरी हा पोस्ट पडतो त्यावरनं आपल्याला डेटा काढायचा आहे. आणि या ऑथरवरनं तो जो ऑथरचा हे असणार आहे युजर टेबल, तिथून त्याचा डेटा काढायचा आहे. किंवा आपल्याला जॉईन यूज करायचं आहे सिम्पल. त्यासाठी मी टेबल स्ट्रक्चरचा एक स्क्रीनशॉट ठेवला आहे. तो स्क्रीनशॉट तुम्हाला आधी मी एक्सप्लेन करतो जॉईनसाठीचा. ओके. हे आपलं पेंट आहे. ओके. आता हे 3 टेबल आहे. जॉईन कन्सेप्ट लक्षात नसेल कोणाला तर समजून घ्या. आवाज येतोय माझा? ओके. हो सर. हो आता सर. आपल्याला जॉईन लावायचा आहे, लेफ्ट जॉईन. ओके. आता काय, तुमचा हा कॅटेगरीचा टेबल आहे. त्या कॅटेगरी टेबलचा रेफरन्स तुमचा पोस्ट टेबलला ॲज अ कॅटेगरी म्हणून इथं. ओके. मग एक जॉईन तुमचा कॅटेगरी टेबलला आणि पोस्ट टेबलला झाला. सेकंड जॉईन जो तुमचा हा युजर आय डी युजर टेबलचा, तो ॲज अ ऑथर म्हणून पडतोय तुमच्या पोस्ट टेबलला. म्हणजे कुठे, जो 33 तुमचा इथं पडलेला आहे का हा ऑथरचा, तो तुमच्या युजर टेबलमधून आलाय. म्हणजे हा जो युजर टेबल आहे त्याचा जो युजर आय डी असेल 33, म्हणजे तो काय पडेल 33 आहे. त्याचा युजर नेम आपण तिथं प्रिंट करून देऊ ॲडमिन. मग तुम्हाला तो ॲज अ इथं ऑथर ॲडमिन दिसेल. आणि जी कॅटेगरी ती कॅटेगरी इथं कॅटेगरी दिसेल. त्यासाठी आपल्याला जॉईन नावाची एक कन्सेप्ट आहे ती यूज करायची. पण आता जॉईन यूज करताना पण खूप डिसॲडव्हान्टेज आहे. ओके. फर्स्ट तर जॉईन लगेच लक्षात येत नाही क्वेरी काय असते ती. आणि सेकंड, खूप कॉम्प्लेक्स ऑपरेशन राहतं ज्याच्यामुळे आपला जो फ्लो आहे किंवा जे लोडिंग आहे, लोडिंग टाईम पण वाढतो. ओके. पण तुम्ही जर सिलेक्टेड रेकॉर्डच जर सिलेक्ट केले, म्हणजे तोच डेटा पाहिजे तोच सिलेक्ट केला नंतर प्रिंट केला तर नो इश्यू. याला अदर ऑप्शन पण आहे. तुम्ही तो कॅटेगरी आय डीवरून परत वेअर कॅटेगरी आय डीवरून येणार, कॅटेगरी आय डी मॅच करून येणार रेकॉर्ड इथं शो करू शकता. मग परत तुमचा लाईन ऑफ कोड वाढतो. ओके. जर प्रत्येकाला इथं तुम्ही एक डिफरंट क्वेरी मारली, इथं परत डिफरंट क्वेरी मारली, तर तुमचं लाईन ऑफ कोड वाढेल. पण तेच तुम्ही जॉईन नाही केलं तर कमी लाईन कोडमध्ये होईल. जस्ट तुमच्या परफॉर्मन्सवरती कुठेतरी थोडासा इम्पॅक्ट पडतो.
ओके. पण आपण या एक्झाम्पलला जॉईन क्वेरी यूज करू. सिम्पल आहे. तुम्हाला स्ट्रक्चर आलं लक्षात नाही डेटाबेसचं काय कोणत्या टेबलचा रेफरन्स कोणत्या टेबलला आहे हे लक्षात आलं. ओके. हो सर. आता आपण इथं आपली क्वेरी मारू. इथे डायरेक्ट मी आता इथं आपल्याला लेफ्ट जॉईन घ्यायचं. लेफ्ट जॉईन ओके. कशासोबत कॅटेगरी नावाचा जो आपला टेबल त्याच्यासोबत इथं कॅटेगरी आणि तो कशासोबत करतोय तो आपला पोस्ट सोबत ऑन पोस्ट. ओके. आता त्याच्यामधला कोणत्या कॉलम सोबत आपल्याला जॉईन करायचं आहे मग तो आपला जो कॉलम आहे कॅटेगरी नावाचा तो कॉलम नेम आपल्याला इथं पास करायचा. एकदा चेक करून घेऊ आपण पोस्टच्या याला नेम काय आहे, कारण जर नेम चुकलं तर सगळा इश्यू होऊन जाईल. ओके. कॅटेगरीचा आपला इथपर्यंत आलं. लेफ्ट जॉईन कॅटेगरी ऑन पोस्ट मधल्या कॅटेगरी सोबत. आता एक जॉईन तर झाला आपला. आता याचा कॅटेगरी आय डी याचा जॉईन करायचा आहे आपल्याला. मग तो कॅटेगरी आय डी परत आपल्याला इथं डॉट देऊन त्याचा कॅटेगरी आय डी काय तो शो करावा लागेल कॅटेगरी टेबलमधनं. मी इथं आलो मी आणि हा कॅटेगरी आय डी तुमचा या टेबलला पडतो इथं ॲज अ कॅटेगरी फील्ड म्हणून. मग तुम्हाला इथं पास करावं लागेल डॉट देऊन इथं. ओके. हा एक जॉईन झाला तुमचा. आता सेकंड परत इथं लेफ्ट जॉईन जो तुमचा युजर आय डी म्हणजे जो ऑथरसाठी त्याच्यासाठी आपल्याला हा द्यावा लागेल. मग इथं टेबल तुमचा युजर आणि कंडिशन ऑन म्हणजे तुमची एक कंडिशन झाली. ओके. ऑन पोस्ट मधल्या जो पोस्ट तुमचा टेबल आहे त्याच्यामधल्या तिथं काय नावाची फील्ड घेतली आपण ऑथर नावाची. मग तो ऑथर नावाची एक मिनिट आपण ही ऑथर नावाची फील्ड आहे तिला डायरेक्ट कॉपी करून घेतलं आणि इथं पेस्ट करून दिलं. ओके. आता तो कशासोबत कम्पेअर झाला पाहिजे जो तुमचा युजर टेबलचा युजर आय डी त्याच्यासोबत म्हणजे जो आय डी एकदा तो पण चेक करून घेऊ त्यात मिसमॅच नको. तो लोडवर आलाय युजर अंडरस्कोर तो आय डी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते ऑर्डर बाय द्यावं लागेल. मग त्या ऑर्डर बायने तो डेटा आपला येईल. ओके. ते ऑर्डर बाय तर गेल्या याच्यावरनं पण आपण तो टाईप करून घेऊ डायरेक्ट ऑर्डर बाय. पोस्ट टेबलचा पोस्ट आय डीवरून एक मिनिट ते पण चेक करून घेऊ आपण. हा आपला पोस्ट टेबल त्याच्या पोस्ट आय डीवरून आपल्याला तो घ्यायचा. मग मी इथं पोस्ट डॉट पोस्ट अंडरस्कोर आय डी. ओके. हा झाला तुमचा जॉईन क्वेरी. समजायला थोडे किचकट राहते पण मग 3 लाईनमध्ये तुमच्या डायरेक्ट 3 टेबल इथं सिलेक्ट झाले. आलं लक्षात. आता एक स्टेप आपल्याला पुढे जायचं. ओके. आणि तो जर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचा मग तुम्हाला तो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पण करू शकतो. जे आपण लिमिट ऑफसेट लावलं होतं त्याच्या आधी एक कीवर्ड लावला होता आपण कोणता DSC. याने काय होईल ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये येईल आणि त्यानंतर आपलं लिमिट आणि ऑफसेट पण इथं पास करून द्यायचे जे की आपल्याला पेजिनेशनसाठी हेल्प करणार आहे. इथे तुमचं येणार डॉलर ऑफसेट आणि सेकंड तुमचं इथं कोमा द्यावा लागेल. कोमा देऊन तुमचं येणार इथं डॉलर लिमिट जे की लिमिट तुम्हाला पेजिनेशनला तुम्ही सेट केलं आहे ते. त्यानंतर डबल कोट तुमचा कंप्लीट आणि सेमीकोलन. ही झाली आपली क्वेरी. पण मे बी काही एरर असू शकतं आपल्याला चेक करावं लागेल.
परत एरर इन क्वेरी आपल्या ती चेक करू आपण. तेव्हा एरर क्वेरीमध्ये बघायच्या आधी आपण इथं कॅटेगरी प्रिंट करायची. मग कॅटेगरी टेबलमध्ये आलो आणि काय कॅटेगरी द्यायची, कॅटेगरी नेम ॲज अ प्रिंट करून घेऊ आपण. आणि युजर टेबलमधून आपल्याला भेटणार आहे त्याचं युजर नेम. आपलं युजर टेबल, त्यातून कोणता युजर येतो, युजर नेम तो आला तुमचा इथं. ओके, इथपर्यंत तर बरोबर आहे. आता जस्ट आपल्याला चेक करायचे का आपल्या क्वेरीमध्ये एरर कुठं पडतोय आपल्याला. सिलेक्ट स्टार फ्रॉम पोस्ट, लेफ्ट जॉइन कॅटेगरी ऑन पोस्ट डॉट कॅटेगरी. ओके, इथे चेक करून घेऊ आपला $SQL त्याच्यामध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम आपल्या पोस्टमधून आलो. ओके, त्यानंतर तुम्ही इथं आपण लेफ्ट जॉईन लावला, त्यानंतर आपलं कॅटेगरी नावाचं टेबल. ओके, स्पेलिंग तर बरोबर आहे, CAT. त्याच्यानंतर ऑनची कंडिशन देऊन पोस्ट नावाचा जो टेबल आहे तो त्याच्यामध्ये असणारी फील्ड कॅटेगरी ती मॅच झाली पाहिजे तुमच्या. अरे इथंच आपला एरर आलाय, इथं चुकलोय आपण. का आपल्याला इथं चेक करावं लागेल तो सेम जसं आपण इथं चेक केलं तसं. कॅटेगरीमध्ये असणाऱ्या कॅटेगरी ID सोबत. आणि इथं बरं त्याला जॉईन करण्यासाठी डॉट. आता एकदा चेक करू काही इश्यू येतोय का. ओके, आता आपला इश्यू पण सॉल्व्ह झाला. क्वेरी थोडा ब्रेक होत होती, ती क्वेरी पण बरोबर आली. जी कॅटेगरी ती कॅटेगरी गेट केली आपण. जो ऑथर आहे तो ऑथर पण गेट केला. पण इथं काय होणार आहे माहिती आहे, जर 100-200 रेकॉर्ड असले तेव्हा तो क्वेरी जी आहे ती रन व्हायला खूप टाईम लागेल. कारण 3 टेबलचा डेटा आहे ती मर्ज करेल. पण इथं आपण एक करू शकतो, इथं टोटल डेटा न सिलेक्ट करता सिंपल कॉलम नेम इथं सिलेक्ट करायला देऊ शकतो आपण त्याची. ओके, की कोणत्या टेबलमधले कोणते कोणते कॉलम नेम मला पाहिजे मी ते इथं पास करू शकतो. ओके, ते पास करताना पण ॲज अ ऑब्जेक्ट करूनच पास करू आपण ते. ते कसं करायचं आहे बघा. पेजनेशन वर्किंग आहे पण आपलं. ओके, पेजनेशन प्रॉपर वर्किंग आहे. इश्यू फक्त आपल्याला आता इथं टाकायची ती क्वेरी. आता फर्स्ट पोस्ट टेबलमधून आपल्याला काय पाहिजे, पोस्ट डॉट पोस्ट अंडरस्कोर ID. इथं कोमा. आता परत ते पोस्टचं नेम पण लागते ना आपल्याला, सॉरी त्याची कॅटेगरी तसं आपल्याला घ्यायचं आहे. त्याचं टायटल घेतलं आपण सेकंड थिंग. परत इथं कोमा, त्याचं डिस्क्रिप्शन सिलेक्ट केलं आपण पोस्ट डॉट डिस्क्रिप्शन. एकदा चेक करून घेऊ, स्पेलिंग मिस्टेक झाली तर परत ते होईल आपल्याला. पण इथं डिस्क्रिप्शन आपण काही घेतलेलंच नाही, मग याला सिलेक्ट नाही केलं तरी चालेल. डिस्क्रिप्शनचं काही आपण इथं यूज केलं नाही. ओके,
आणि डेट घेतली आपण पोस्ट अंडरस्कोर डेट. आता परत कॅटेगरी नावाच्या टेबलमधून आपण कॅटेगरीचा डेटा सिलेक्ट केला आहे, मग परत तुम्हाला तो सिलेक्ट करावा लागेल. इथे कॅटेगरी नावाच्या टेबलमधून आपण कॅटेगरी नेम सिलेक्ट केलं आहे आणि युजर नावाच्या टेबलमधून आपण युजर नेम सिलेक्ट केलं आहे. युजर नावाचं टेबल डॉट युजर नेम. सेव्ह करू, एकदा चेक करू आपला काही इश्यू तर नाही झालेला ना. एरर. ओके. फर्स्ट पोस्ट नावाचं टेबल पोस्ट आय डी आला आपला. पोस्ट याच्यामधून इथं राहिला आपला पोस्ट टेबलचं नाव द्यायचं. स्टील एरर. ओके. पोस्ट टायटल झालं, पोस्ट डेट झाली, त्याच्यानंतर कॅटेगरीमधून कॅटेगरी नेम पण आलं. बाकी तर परफेक्ट आहे. सेव्ह करतो, कंट्रोल शिफ्ट